अपयश येण्याचं कारण आपल्या नावाच्या म्हणजे नावावरून 2 दिवस किंवा 1 दिवस मात्र अशुभ असतो कुठलाही. 3 गोष्टीबद्दल आपण स्वतंत्र आहे. भूक लागली टोपल्यातून भाकर घेऊन खाणं, टोपल्यात नसली तर हॉटेलमध्ये जाऊन खाणं, ताण लागली माठात जाऊन पाणी पिणं, माठात नसली तर बिसलरी बाटली घेऊ, आणि फिरायचं असले तर आपल्याकडे पैसे असले तर विचारायची गरज नाही, नसले पैसे तर उचलपाचल करता येईल, नाहीच उचलपाचल दिले तर मग झेंडा घेऊन वारीला जाता येईल पंढरीच्या. पण 3 गोष्टीबद्दल आपण स्वतंत्र आहे. जनावरांना चारा टाकलं तर खातील, पाणी ठेवलं तर पितील, आणि सोडलं तर फिरतील, पण त्यांना हे बंधन नाही, त्यांना हे बंधन नाही. म्हणून मात्र आपल्याला पाहिजे यश, आपल्याला पाहिजे यश. पण यशाचे 2 भाऊ आहे, यशाचे 2 भाऊ आहे, यशाचे 2 भाऊ आहे. एकाचं नाव आहे जय, एकाचं नाव आहे विजय. आणि जय आणि विजय, एका पायात जय आणि एका पायात आहे विजय. जय आणि विजय हे दोन्ही मात्र पायाने चालत चालत जातो आपण, तिथं यश मिळालं पाहिजे, तिथं यश मिळालं पाहिजे. पण यश येत नाही, यश येत नाही. याचं कारण जय आणि विजय हे निर्बळ आहे, हे निर्बळ आहे, सबळ नाही. मग आता तुम्ही म्हणाल लगेच उद्याच बदाम काजू खाऊ, आता मग काय, निर्बळ जर आहे तर याला बदाम काजू खायची गरज नाही. याला मात्र सबळ बनवायचं कसं, शक्तिशाली. जर हे दोन्ही जर जय आणि विजय हे जर सबळ असले ना तर यशाला मात्र उचल बांगडी करून आणते. यशाला उचल बांगडी माहिती का तुम्हाला? उचल बांगडी माहिती का तुम्हाला? आमचीच उचल बांगडी झाली होती म्हणून सांगतो तुम्हाला एक शॉट. शाळेत होतो आम्ही, 3री-4थीला होतो शाळेमध्ये. आता ते भाकर बांधून घेतली, दप्तर बिप्तर घेतलं का पहिलं शाळेत जायचं, मित्र येणारी, शाळा भरण, घरचं काय पाहिजे नाही, पण काची शाळा, तिकडे मित्र वाट पाहायचे, जाऊन उखाड्यामध्ये पाठी ठेवून द्यायची, गोट्याचं गथोडं काढायचं आणि येड्या बाबळीमध्ये गोट्या खेळायच्या. 2-3 महिने झाले बा शाळेतच नाही, 2-3 महिने झाले शाळेतच नाही. एक दिवस आपले मास्तर गुरुजी बाबांना भेटले, ते म्हणले तुमचा मुलगा 2-3 महिन्यापर्यंत शाळेतच नाही. काय येतं सकाळी लवकर भाकर बांधून घेतं, दप्तर घेतं, हे जातं कुठं नेमकं. एक दिवस बाबा म्हणतात आमच्या मागंच आले, मागं आले पण कळलंच नाही. जेव्हा निघालं कना 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 मागं पाहायचं काही विषयच नाही. आम्ही काय काय केलं, पाठी ठुली, ते गोट्याचं गथोडं काढलं, येड्या बाबळीत खेळायला गेलो, ते सगळं पाहिलं त्यांनी. आणि बाबा डायरेक्ट गेले तर मास्तरकडे गेले, म्हणजे पाहिली त्याची शाळा कुठं आहे ती. मग आता असं म्हणलं, आता जर बाबांनी आम्हाला जर काही बोलले असतं तर दचकून गेलो असतं आम्ही, पण बाबांनी ते नाही केलं, मास्तरला सांगितलं. मास्तरनं असं केलं, मास्तरनं असं केलं. आम्हाला थोडीशी तब्येत बरी होती. 2 जण असे पाठवले, ते आले तर आले बा. नाटक असं केलं त्यांनी, त्यांचं दप्तर इथं खोसून आले, असे इथं छट्ट बिटवरून गुरुजीनंच नाटक केलं. ते आले म्हणे बाय आम्ही सुद्धा पळून आलो, आम्हाला गोटे खेळायचे. म्हणलं मग चला, मग काय मांडला डावण, काय डाव मांडला आणि पकडलं ना आम्हाला, डाव मांडला आणि पकडलं आम्हाला. एकानं धरली हाताने, एकानं धरली पाय. त्यात आम्हाला तब्येत चांगली होती आमची थोडीशी. ज्यानं हात धरले त्याला बाचकडून घेतलं, ज्यानं पाय धरले त्याला लाथा बिथा मारून ती पोट दबीत गेलं. एक ते वर खडे बिरखडे उडले ते गेलं. आणि मग मास्तरला सांगितलं म्हणे, त्यानं अशाच पद्धतीने केलं, खडलं ते एकानं ते पोटात लाथा मारल्या. आम्ही ते दाखवलं. म्हणलं आता स्वाम्याला पकडायला काही कोणी येणार नाही. असं म्हणून मग आता हिंमत आली ना मास्तरनं, बरं असं केलं. 2-4 दिवस जाऊ दे, 2-4 दिवस जाऊ दे ना, असे रगत पाठवले मग 4 जण. आणि त्या टायमाचा कार्यक्रम भाकर तिथं राहायची, लंड्याच्या उखाड्यामध्ये ती पिशी तिथं. आणि तिथं आता जे शिरवाड्याला तुम्हाला माहिती, आता आमच्या बरोबर कोण आले, ते आता तुळजाईचं मंदिर झालं तिथं. त्या तुळजाईच्या मंदिरामध्ये
आजूबाजूला सगळं काँग्रेस गबाळ, आणि त्या तुळजाईच्या मंदिरात घंटी वाजली, तिकडे दुपारची सुट्टी साडायची आणि त्या तुळजाईच्या मंदिरामध्ये जायचं. कारण की तिथं गबाळ असल्यामुळे कोणी जात नव्हतं. तिथं असेच होते गुरु होते, ते आम्हाला शिकवायचे थोटकम थोटकम बहुत पुण्यम एक एक बिडी कन्यादानम. आता तुम्हाला समज असेल, थोटकम थोटकम बहुत पुण्यम एक एक बिडी कन्यादानम. ते म्हणलं थोटकं थोटकं जमा करून दिलं की लय पुण्य होतं, आणि एक बिडी जर दिली सगळं तर मग कन्यादान केल्याचंच पुण्य मिळतं. पण आमच्याकडे काय कन्यादान केल्याचं पुण्य मिळवण्यासाठी काही बिडी नव्हती. थोटकं थोटकं जमा करून द्यायचे आणि मार सटकी वढायची, ते नाकातून धूर काढायचे. तिला काही कोणाला यायची जागाच नव्हती, गाबाळ होतं. पण मग आम्हीच विचार केला काही दिवसाने, म्हणलं यांना ते थोटकं थोटकं जमा करून द्यायच्या ऐवजी आपणच जर नाकातून धूर काढला तर जमणार नाही काय. त्यांना एक दिवस विचारलंच, म्हणलं दादा तुम्ही बिडी तोंडाने पितो, हे नाकातून धूर येतो कसा? म्हणलं पहिलं शिकून यावं लागेल ना. मग ते एक दिवस म्हणलंच, म्हणजे इकडे 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 तुला शिकवतो म्हणे. जसं गुरु महाराज दीक्षा देतो ना, तसं मात्र आमच्या गुडघ्याला गुडघे लावले बा. ते गुडघ्याला गुडघे लावले, 2-4 सटके वडले, पण धूरच निघा ना. आम्ही त्याच्या नाकाच्या त्या शिदिराकडेच पाहत बसलो, म्हणलं धूर कामून येईना. कितीतरी वेळ झाला धूरच येईना, म्हणलं धूर का दुसरीकडून निघून घ्या. पाहता पाहता नजर ताट होऊन गेली व डोळ्याची पापणी खालवर झाली, दूर जड निघाली. त्याने हल्लत मात्र खालून चटकाट होऊन दिला आम्हाला. तवा धूर आला का हा कार्यक्रम म्हणजे चटका दिल्यानंतर हे काय बटन बिटन. तर त्या टायमाला वेगळ्याच वळणाला लागून गेलो असतो. पण जेव्हा विसर पाडून मास्तरांनी जेव्हा 4 जण असे ननगट पाठवले ना, ते बी असेच कारस्थान करून आले. दप्तरीकडे खोसून घेतलं, एक एक वही होती बा. ते म्हणजे आम्ही पळून आलो, आम्हाला गोट्या खेळायच्या. म्हणलं खेळा. मग काय मांडला डाव मांडला, धरलं ना, एकानं एक हात आणि एकानं एक हात. मग कुठं सटक फटक करत होते, एकानं एक पाय आणि एकानं एक पाय. वडत ताडत घेऊन गेले बा. वडत ताडत गेले, मास्तरांनी बार सटकवलं धरून. तसपासून म्हणलं भाऊ आपल्या. तर असे जय आणि विजय हे दोन्ही मात्र या पायामध्ये. यदा कदाचित आपण जय आणि विजयला कांदे ऐकायला जाऊ, वांगे ऐकायला जाऊ, एखाद्या परीक्षेला जाऊ, कर्जमाफीसाठी जाऊ, कर्ज मंजुरीसाठी जाऊ, जय आणि विजय हे दोन्ही मात्र एका पायामध्ये जय आणि एका पायात विजय. जिथं आपल्याला यश पाहिजे तिथं आपण घेऊन जातो, पण तिथं मात्र हे निर्बळ आहे. म्हणून मात्र एक गोष्ट तुम्हाला पुन्हा सांगतात, एकदम शॉर्टकटमध्ये शेंडे करून सांगितलं तुम्हाला. याच्यामध्ये जेवण करायला बसल्यानंतर ना, एक कधी कधी तुम्हाला माहिती आहे यश नाही, आरोग्य नाही, शांती नाही, त्या टायमाला ना एखाद्या काळूबा मळबाची शांती करायला सांगते ते. मसुबाचं कांदाचा मसुबा काढा, गुप्त मसुबा असे. पण 33 कोटी देवता आहे. परंतु जर समजा आपल्याकडं 50 माणसाचा ग्रुप आहे, 50 माणसाच्या ग्रुपचा जर सादर सत्कार करायचं म्हणलं, भांडवल उचकून जाईन आपलं. त्याच्यापेक्षा 50 माणसाच्या ग्रुपचा जो लीडर आहे ना, त्या लीडरला समोर बोलून घ्या आणि त्याचा आदर सत्कार करा. 50ची 50 माणसं टाळ्या वाजवतील. नाही तर मात्र तुमचा सत्कार करायचा, यांचा सत्कार करायचा, यांचा सत्कार करायचा, सगळ्या सत्कार करायचा. म्हणजे एखादं लपेल राहू द्या स्टेजच्या मागं, छान म्हणजे माझं नाव नाही घेतलं. एखादं त्याच्यातलं पुण्या ठाण्याला जाऊ द्या, त्याला कळू द्या, ते म्हणजे माझं नाव. अरे भाऊ तू पुण्या ठाण्याला होता. पण इथं जर एखादा त्याच लिडरचा आदर सत्कार केला तर पुण्या ठाण्याला असला तर तो सुद्धा म्हणून बरं झालं, आणि स्टेजच्या पाठीमागे लपेला असला तर तो म्हणून बरं झालं. म्हणून मात्र 33 कोटी देवे, 33 कोटी देवांचा आदर सत्कार शांत्या करण्यापेक्षा ना, 33 कोटी देवांचा जो राजा आहे ना, त्याचा आदर सत्कार करा, त्याचा आदर सत्कार करा. मग 33 कोटी देवांचा राजा इंद्र, तो इंद्र कुठे आहे? आपल्या हातामध्ये इंद्रदेवी, हातामध्ये इंद्रदेवी आणि पायामध्ये जयदेवी, हातामध्ये इंद्र. मग आता या 33 कोटी देवांचा राजा, त्याचा आदर सत्कार करायचा. कसा सत्कार करायचा? आदर सत्कार तुम्ही म्हणून दररोजच जिलेबी खातो, दररोजच
ते हातानंच खातं का नाही, झालं असं नाही. तर त्याच्यामध्ये जेवण करताना तांब्याचा घेतला, पण तांब्याजवळ मात्र एखादा छोटंसं गल्लास म्हणा, छोटीशी वाटी घ्या. पाणी पिताना मात्र त्याच्यावरती पाणी टाकून प्या. उष्ट तोंडाला लावलेल्या पाण्याने मात्र हात धुवू नका. उष्ट तोंडाला लावलेल्या पाण्याने मात्र पाय धुवू नका. बस एवढंच पालन करा. कारण याचा एक अनुभव आहे का, अशाच पद्धतीने एक ठिकाणी आश्रमाला जागा मिळाली आम्हाला. त्या ठिकाणी मार्गदर्शन देत असताना एक आमदार खासदारच्या लेवलमधला माणूस मात्र रस्त्यानं जात असताना सहज मात्र काच खाली केली आणि त्यांनी फक्त एवढे 2च शब्द ऐकले का, उष्ट्या पाण्याने हात धुवू नका, उष्ट्या पाण्याने पाय धुवू नका, उष्ट पाणी पायावर पडू देऊ नका आणि उष्ट पाणी हातावरती पडू देऊ नका. बस एवढंच मात्र ऐकलं आणि तेवढंच मात्र तो पालन करत होता. तर नंतर 1.5 वर्षानंतर तो म्हणलं, मी जिथं जातो ना तिथं यश घेऊन येतो, जिथं जातो तिथं यश घेऊन येतो. आता मला वेळ मिळाला, आता मला फक्त तेच शब्द 2 पाळतो. आता याच्या पुढचा भाग तुम्ही मला सांगा, याच्या पुढचा भाग तुम्ही सांगा. इतका मोठा चमत्कार. हे तुझं आहे, तुझं पशी परी तू जागा चुकलाशी, काय कुठं शोधायची गरज नाही. फक्त मात्र लक्षपूर्वक ऐका. शांत्या सुनत्या कोणी डोक्यात घातले असेल त्या काढून टाका. हे आपल्यापाशी पैसा आपल्याला बसू देत नाही. पैसा घरात आणि हातात आला ना, बस शांत्या सुचतील, घर बदलवणं सुचल, काही सुचन ते. म्हणून मात्र याच्याकरता फक्त हे नियम पाळा. बस इथंच मात्र सेवेला पूर्णविराम देऊ. अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करून तुम्हाला